माझ्याकडे ऑफिसचा इन्शुरन्स आहे, मग वेगळा इन्शुरन्स कशाला? हीच विचारसरणी बऱ्याच कुटुंबांना आर्थिक संकटात टाकू शकते. संदीप, वय वर्ष 41, चांगली नोकरी, चांगला पगार, SIP सुरू, घर, गाडी सगळं व्यवस्थित. पण इन्शुरन्स बद्दल त्याने कधी गांभीर्याने विचारच केला नाही. त्याला वाटलं ऑफिसचा हेल्थ इन्शुरन्स आहे, 2 मनी बॅक पॉलिसी घेतलेल्या आहेत, त्या पुरेशा आहेत. पण वास्तव वेगळं आहे. भारतामध्ये मेडिकल इन्फ्लेशन वेगाने वाढत आहे. आज हॉस्पिटलमधला कुठलाही मोठ्या हॉस्पिटलचा खर्च हा लाखांमध्ये जातो आणि अशा वेळेला आपल्याला कंपनीचं कव्हर अपुरं पडू शकतं आणि नोकरी बदलली किंवा रिटायर झालं की हे कव्हर संपतं. दुसरी चूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्सची गल्लत. मनी बॅक आणि एंडॉमेंट पॉलिसी ना तुम्हाला पुरेसं कव्हर देतात ना लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन करतात आणि ह्या पॉलिसीज तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी अपुऱ्या ठरू शकतात. मिड करिअरमध्ये इन्शुरन्स हा खर्च नाही तर फायनान्शियल प्रोटेक्शन आहे. टर्म पॉलिसी घ्या ज्याचा प्रीमियम फार कमी असून तुम्हाला लाईफ कव्हर मोठं मिळू शकतं आणि एम्प्लॉयर हेल्थ इन्शुरन्सवर डिपेंड न राहता स्वतःचा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन घ्या आणि दर 2 वर्षांनी तुमच्या इन्शुरन्स कव्हरचा आढावा घ्या. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट ही तुमचं वेल्थ क्रिएशन करतं, पण इन्शुरन्स हे तुमच्या फॅमिलीचं प्रोटेक्शन करतं. आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून